महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील दोन दिग्गज ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर आणि बारीक ड्रायव्हर यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. पारंपरिक बैलगाडा शर्यतीच्या नादाने आणि ढोल ताशाच्या गजराने वातावरण भारावून टाकले होते. होस्ट सँडी भाऊ म्हणाले, नमस्कार बैलगाडा प्रेमींनो, आज आपल्या चॅनलवर खास मुलाखत आहे. मैदान गाजवणारे दोन रॉयल ड्रायव्हर विठ्ठल मामा आणि बारीक ड्रायव्हर एकत्र आले आहेत. दोघांचे मनापासून स्वागत. विठ्ठल ड्रायव्हर हसत म्हणाले, नमस्कार सँडी भाऊ, प्रेक्षकांना अभिनंदन. बारीक ड्रायव्हरने लगेच जोडले, नमस्कार, इथे येऊन खूप छान वाटते. सँडी भाऊंनी विठ्ठल मामाकडे बघून विचारले, विठ्ठल मामा, तुम्ही क्षेत्रातील देवमान्य ड्रायव्हर आहात. बकासूर भाऱ्या सुंदर अशा किंग बैलांना तुम्ही हाताळलं. चाहते म्हणाले, तुमचं मन खूप मोठं आहे. यशाचं रहस्य काय सांगाल? विठ्ठल ड्रायव्हर असत उत्तरले, रहस्य फक्त एकच, प्रामाणिकपणा आणि साधेपणा. बैलगाडीवर बसलो की चुरत सुटतो, भावासारखं पळतो. बैलाचा नाद नीट समजला पाहिजे. रोज नाही पळायचं, त्याला आराम द्यायचा. मालक आणि ड्रायव्हर यांच्यात विश्वास हवा. मी नेहमी सांगतो, बैल माणुसकी जोपासतो त्यालाच खरं यश मिळतं. सँडी भाऊंनी होकार दिला आणि बारीक ड्रायव्हरकडे वळाले. अगदी बरोबर बारीक ड्रायव्हर, तुम्ही वयाने तरुण आहात पण हुशार आणि अभ्यासू आहात. बकासूरबद्दल तुम्ही जे बोललात ते ऐकून हाते भरावले. नवीन ड्रायव्हरला काय सल्ला द्याल? बारीक ड्रायव्हर उत्साहाने म्हणाले, धन्यवाद भाऊ. मी म्हणालो, बैल कुठला जायचा, कासरा कोणाच्या हातात द्यायचा हे बारीक तंत्र शिका. गाडी मालकांनी ड्रायव्हरच्या मेडिकल विमा काढावा, कारण रिस्क खूप आहे. बैलाला जास्त पळवू नका, त्याच्या तब्येतीचा विचार करा. मी बकासूरला किंग मानतो कारण तो मैदानात मारतो, पण शेवटी यश हे इमानदारीचं फळ आहे. सँडी भाऊंनी दोघांचे मत एकत्र करत म्हणाले, दोघांचे मत एक आहे. आदत मैदान बंद करा, ड्रायव्हरची सुरक्षा प्रथम. भारत सुंदर जोडीने मन जिंकलं, बकासूर किंगच राहील. चाहत्यांच्या कमेंट वाचतो. ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर रॉयल माणूस, बारीक ड्रायव्हर एक नंबर हुशार. लोकांचे मन मोठं आहे हे ऐकून छान वाटलं. विठ्ठल ड्रायव्हर भाऊ कोण म्हणाले, खूप आनंद होतो. हा साधेपणा आयुष्यात खूप मोठा करतो. सगळ्यांना अभिनंदन. बारीक ड्रायव्हरने जोडले, चाहते आमची खरी ताकद आहे. असंच प्रेम द्या, आम्ही मैदान गाजवत राहू. शेवटी सँडी भाऊंनी विचारले, भविष्यात काय योजना? विठ्ठल ड्रायव्हर म्हणाले, नवीन पुराणा शिकवणं आणि क्षेत्र आणखी वाढवणं. बारीक ड्रायव्हरला सांगितले, अधिक हुशारीने पळायचं आणि नवे किंग बैल घडवायचे. सँडी भाऊंनी मुलाखत संपताना म्हणाले, धन्यवाद दोघांना. बैलगाडा प्रेमींनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नाद एकच, बैलगाडा शर्यत. जय महाराष्ट्र. जोरदार नाद आणि संगीताने मुलाखत संपली.